श्रोते हो नमस्कार. जगाला शांतीचा संदेश देणारे एक भारतीय तत्वज्ञ, ध्यानी, आध्यात्मिक आणि समाज सुधारक, महामानव तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा आज जन्मदिवस. आज बुद्ध पौर्णिमा म्हणून आपण साजरी करतोय. श्रोते हो, ते केवळ एक धार्मिक व्यक्तिमत्व नसून ते मानवतेला योग्य मार्ग दाखवणारे विचारवंत, करुणेचे प्रतीक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय. त्यांच्या शिकवणीतून शांतता, संयम, अहिंसा आणि मध्यम मार्गाचा संदेश आपणास नेहमीच मिळतोय. आज बुद्ध पौर्णिमा या पवित्र दिनी त्यांचं तत्वज्ञान, त्यांचे विचार या सविस्तर विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मुंबरकर सर उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी त्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार सर. मुलाखतीला सुरुवात करण्याआधी आपला परिचय आमच्या श्रोत्यांना सांगा. मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मुंबरकर, ग्रामीण विकास विभाग प्रमुख, कणकवली कॉलेज कणकवली, अध्यक्ष कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन प्रस्थापित गोपुरे आश्रम वागदे तालुका कणकवली, अध्यक्ष अपरांत साहित्य कला प्रबोधिनी शाखा सिंधुदुर्ग आणि वेगवेगळ्या समाज बदलाच्या चळवळीत सहभागी असलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता. सर, आज 2589वी बुद्ध पौर्णिमा आहे आणि त्यानिमित्त तथागत गौतम बुद्ध यांचं तत्वज्ञान, यांचे विचार या विषयावर चर्चा करण्यासाठी उपस्थित आहोत. सुरुवातीला मला सांगा की गौतम बुद्ध यांच्या तत्वज्ञानाची मूलभूत संकल्पना काय आहे? मानवी जीवनातील दुःखाचे स्वरूप कशा पद्धतीनं सांगितले आहे, त्याबद्दल सर काय सांगाल? गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाची मूलभूत संकल्पना सांगताना मानवी जीवनातील दुःख समजून घेणं आणि त्यातून मुक्ती मिळवणं हा त्यांच्या तत्वज्ञानाचा मुख्य उद्देश आहे. आता त्यातून निर्वाण सुद्धा प्राप्त करता येतं. तर निर्वाण कसं प्राप्त करता येईल? तर दुःखातून पूर्ण मुक्ती मिळवून. ही मुक्ती मिळवायची असेल तर मानवाने 4 आर्य सत्य अनुसरणे गरजेचे आहे. त्याच्यातलं पहिलं जे आर्य सत्य आहे ते म्हणजे दुःख. जीवन हे दुःखमय आहे. जीवनामध्ये जन्म आहे, मृत्यू आहे, आजार आहे, विरह आहे इत्यादी. त्या दुःखाला कारण आहे आणि ते कारण म्हणजे तृष्णा, इच्छा किंवा आसक्ती हे दुःखाचे मूळ कारण आहे. दुःखाचा निरोध करणं शक्य आहे. तृष्णा जर संपवली तर दुःख संपतं आणि मानवाला निर्वाणप्रद प्राप्त होतं. दुःख निरोधाचा मार्ग काय, ज्याला पाली भाषेमध्ये मार्ग असं म्हणतात. गौतम बुद्ध यांनी मांडलेली 4 आर्य सत्य ही संकल्पना नेमकी काय आहे आणि प्रत्येक सत्याचा मानवी जीवनावर त्याचा परिणाम कसा होत गेलाय त्याविषयी मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गौतम बुद्ध यांनी मांडलेली 4 आर्य सत्य जे आहेत ही त्यांच्या तत्वज्ञानाची मूलभूत संकल्पना आहे आणि ती मानवी जीवनातील दुःख आणि त्यावर उपाय समजावून सांगते. आता 4 आर्य सत्य म्हणजे काय? तर दुःख म्हणजे जीवन दुःखमय आहे. जन्म आहे, मृत्यू आहे, आजार आहे, विरह आहे. परिणाम काय होतो की माणसाला त्यातून जीवनाचं वास्तव कळतं आणि माणूस जागरूक होतो. दुःखाचा निरोध आहे म्हणजे तृष्णा नष्ट केली तर दुःख संपतं आणि त्याच्यातून माणसाला निर्वाण पण प्राप्त होतं. परिणामतः माणसाला आशा मिळते की दुःखातून मुक्ती शक्य आहे. दुःखाचा निरोध मार्ग म्हणजेच अष्टांगिक मार्गाने दुःखाचा अंत करता येतो. माणसाला योग्य आचरण आणि जीवन मार्ग मिळतो. 4 आर्य सत्य माणसाला जीवनाचं खरं स्वरूप समजावून सांगतात, इच्छावर नियंत्रण ठेवायला शिकवतात आणि योग्य मार्गाने चालून दुःखमुक्त जीवन प्राप्त करण्याचा मार्ग दाखवतात आणि त्याच्यातून माणसाला निर्वाण पद प्राप्त होत. म्हणजे 4 आर्य सत्य जे आहेत ती आपल्या माणसाला जीवनात खरं स्वरूप सर समजावतायत आणि आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवायला देखील शिकवण्याचं काम करतायत आणि योग्य मार्गाने दुःख मुक्त जीवन जगण्याचा मार्ग गौतम बुद्धांनी दाखवलेला आहे हे यातून दिसून येते. सर, अष्टांग मार्गातील प्रत्येक घटक जसे सम्यक दृष्टी, संकल्प, वाणी, कर्म, आजीविका, प्रयत्न, स्मृती आणि समाधी यांचं महत्व सांगायचं झाल्यास थोडक्यात काय सांगाल? बघा, गौतम बुद्धांनी अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे आणि त्या अष्टांगिक मार्गाच्या स्वीकार्यतेतून माणूस या पदापर्यंत पोहोचू शकतो. तर त्याच्यामध्ये अष्टांगिक मार्ग म्हणजे 8 भाग. त्याच्यातली पहिला महत्वाचा भाग असा आहे की सम्यक दृष्टी
म्हणजे माणसाला या सम्यक दृष्टीच्या स्वीकार्यतेतून योग्य ज्ञान मिळतं, जीवनातील सत्य समजतं. सत्य याचा अर्थ काय, तर जीवनामध्ये दुःख आहे आणि ते अनित्य आहे हे समजायला मदत होते. दुसरा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे सम्यक संकल्प. चांगलं, अहिंसक आणि निस्वार्थी विचार माणसाच्या मनामध्ये निर्माण होतात. सम्यक वाणी, सत्य, नम्र आणि हितकारक बोलण्याची मानवाला सवय लागते. सम्यक कर्म, नैतिक आणि योग्य आचरण करण्यास हे सम्यक कर्म हा जो विचार आहे गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानातलं महत्वाचा घटक आहे, तो माणसाला नैतिक आचरण करण्यास आणि योग्य आचरण करण्यास मदत करतो. सम्यक आजीविका याचा अर्थ असा आहे की प्रामाणिक अहिंसक मार्गाने उपजीविका करण्याचा माणसाला हे प्रवृत्त करतं. सम्यक प्रयत्न याचा अर्थ वाईट सवयी टाळून चांगल्या सवयी विकसित करण्याची प्रेरणा माणसाला देतं. आणि सम्यक स्मृती वर्तमानात जागरूक राहण्याची क्षमता वाढवतं. आणि सगळ्यात महत्वाचं त्याचं जे तत्वज्ञानाचा भाग आहे ते म्हणजे सम्यक समाधी. मन एकाग्र होतं आणि ध्यानाद्वारे शांती मिळते. अष्टांगिक मार्ग माणसाला नैतिकता, शिस्त आणि मानसिक शांती देतो. शेवटी दुःखातून मुक्ती मिळवण्यास मदत करतो. गौतम बुद्धाचे हे तत्वज्ञान खऱ्या अर्थाने माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठीचा विचार देणारं अतिशय महत्वाचं हे अष्टांगिक मार्ग आहे. म्हणजे सर स्वतःवरच विजय मिळवला पाहिजे बरोबर. असं सर त्यांच्या विचारातून आता दिसून येते. तर मध्यम मार्ग ही संकल्पना बुद्धांनी मांडण्यामागचा उद्देश काय होता? गौतम बुद्धांच्या मते दुःख हे केवळ शारीरिक नसून मानसिक त्याचबरोबर भावनिक स्तरावर त्याचा परिणाम हा कसा होत असतो त्या संदर्भात. नाही, गौतम बुद्ध यांच्या तत्वज्ञानातील मध्यम मार्ग आणि दुःख ह्या संकल्पना प्रत्येक माणसाने खरं तर समजून घेतल्या पाहिजेत. आता मध्यम मार्ग म्हणजे काय, तर बुद्धांनी 2 टोकाच्या जीवनशैली नाकारलेल्या आहेत. म्हणजे अतिभोग ही पहिली जीवनशैली आणि अतितप. अतिभोग याचा अर्थ ऐशाराम आणि अतितप म्हणजे कठोर आत्मपीडा. या दोन्ही मार्गाने खरं समाधान मिळत नाही. याचा उद्देश काय होता, तर संतुलित, संयमी आणि व्यावहारिक जीवन जगण्याचा मार्ग मानवाला दाखवणं, मन, शरीर आणि विचार यांचा समतोल राखणं, अष्टांगिक मार्गाच्या माध्यमातून योग्य जीवन पद्धती निर्माण करणं. दुःख म्हणजे केवळ शारीरिक वेदना नव्हे, तर जीवनातील असंतोष, अपूर्णता आणि असुरक्षितता यांचा एकत्रित अनुभव. आता गौतम बुद्धांनी दुःखाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये शारीरिक दुःख, मानसिक दुःख आणि भावनिक दुःख. शारीरिक दुःख याचा अर्थ काय, तर आजार, वेदना, वार्धक्य. मानसिक दुःख याचा अर्थ चिंता, भीती, असुरक्षितता. आणि भावनिक दुःख याचा अर्थ दुःख, निराशा, विरह, अपयश. याचे परिणाम काय होतात, तर मानसिक अस्वस्थता, मनावर तणाव, मनातला असंतोष वाढतो. भावनिक स्तरावर दुःख, राग, नैराश्य निर्माण होतं. आणि वर्तमानात त्याचे परिणाम काय होतात, तर माणूस चुकीचे निर्णय घेतो आणि त्याचं जीवन हे असंतुलित होतं. गौतम बुद्धांचा मध्यम मार्ग जो आहे तो माणसाला संतुलित जीवन जगायला शिकवतो. सर, तृष्णा किंवा इच्छा ही दुःखाची मूळ कारणे आहेत. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी गौतम बुद्धांनी जे विचार मांडलेत, त्यांनी जे उपाय सांगितले आहेत, तर ते आपण काय सांगाल? तृष्णा म्हणजेच इच्छा आणि आसक्ती. म्हणजे सगळं काय ते मलाच मिळालं पाहिजे, दुसऱ्याला मिळता कामा नये, ही मानवी मनाची मूळची प्रवृत्ती आहे. आणि हे दुःखाचं मूळ कारण आहे. ते कसं, तर माणूस सतत अधिक मिळवण्याची इच्छा करतो. म्हणजे संपत्ती आपल्यालाच मिळाली पाहिजे, सुख मिळालं पाहिजे, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. इच्छा पूर्ण झाली नाही तर दुःख निर्माण होतं त्याच्या मनामध्ये. आणि इच्छा पूर्ण झाली तर ती टिकत नाहीये, पुन्हा नवीन इच्छा निर्माण होते. कारण मानवाचं मनच असं आहे, कुठली इच्छा त्याची कधीच पूर्ण होत नाही. असं म्हटलं जातं की माणूस जन्माच्या क्षणी रडतो आणि त्याचा अगदी शेवटचा प्राण जाईपर्यंत तो रडतच असतो. तर हे माणसाने समजून घेणं गरजेचं आहे. अशा अखंड चक्रामुळे मन असंतुष्ट राहतं आणि म्हणून तृष्णेमुळे असंतोष, चिंता आणि दुःख निर्माण होतं. यासाठी गौतम बुद्ध असं सांगतात की अष्टांगिक मार्गाचा अवलंब माणसाने करावा, माणसाने योग्य विचार करावा, त्या विचारांचं आचरण करावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ध्यानामुळे, म्हणजे ध्यान करावं सातत्याने. यामुळे इच्छावर नियंत्रण येतं. सम्यक स्मृती, याला इंग्रजीमध्ये माइंडफुलनेस असं म्हणतात, वर्तमानात राहून इच्छांची जाणीव ठेवणं. सम्यक समाधी
ध्यानाद्वारे मन शांत आणि स्थिर करता येतं. संयम व मध्यम मार्ग, अतिभोग आणि अतित्याग टाळणं आणि अनित्यतेची जाणीव, सर्व गोष्टी ह्या तात्पुरत्या आहेत हे समजल्याने आसक्ती कमी होते. आणि म्हणून तृष्णा ही दुःखाचे मूळ कारण आहे. तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जागरूकता, संयम आणि साधना आवश्यक आहे. या मार्गाने माणूस दुःखातून मुक्त होऊन निर्वाण प्राप्त करू शकतो. सर, बुद्धांच्या तत्वज्ञानात अनित्य म्हणजे सर्व काही बदलते ही जी संकल्पना आहे ती त्यांनी कशा पद्धतीने स्पष्ट केली आहे आणि ती समजल्यानंतर जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कसा बदलतो? अनित्य संकल्पना स्पष्ट करताना गौतम बुद्ध असं म्हणतात, या जगातील प्रत्येक गोष्ट तात्पुरते आणि बदलणारी आहे. जन्म, वाढ, वार्धक्य आणि मृत्यू हे सर्व बदलाचेच भाग आहेत. वस्तू, नाती, भावना आणि विचारही कायमस्वरूपी नसतात. कधीही स्थिर नाही, म्हणून त्याला धरून राहणे व्यर्थ आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो? तर यामुळे काय होतं, आसक्ती कमी होते. गोष्टी तात्पुरत्या आहेत हे समजल्याने त्यांच्याशी अति जडाव होत नाही. दुःख कमी होते. म्हणजे काय, तर बदल हा नैसर्गिक आहे हे मान्य केल्यामुळे निराशा कमी होते. स्वीकार करण्याची वृत्ती वाढते. चांगलं वाईट दोन्ही तात्पुरते आहेत हे समजतं आणि वर्तमानात जगण्याची सवय लागते. भविष्याची चिंता आणि भूतकाळाचा पश्चाताप कमी होतो. मन शांत आणि संतुलित राहते. जीवनातील चढ उतार सहज स्वीकारता येतात आणि म्हणून अनित्य समजल्याने माणूस आसक्तीपासून दूर राहतो. जीवनाकडे अधिक समतोल, शांत आणि वास्तववादी दृष्टिकोन तयार होतो. त्यामुळे दुःख कमी होऊन निर्वाणाकडे मानव वाटचाल करायला लागतो आणि खऱ्या अर्थाने त्याचं जीवन हे समृद्ध होतं. सर, ध्यान आणि साधना या गोष्टी तथागत गौतम बुद्धांच्या मार्गात का अत्यावश्यक मानल्या गेल्या आहेत आणि त्या मानसिक शांतीसाठी कशा उपयुक्त ठरत आहेत? गौतम बुद्ध यांच्या मार्गात ध्यान म्हणजेच मेडिटेशन आणि साधना अत्यावश्यक मानल्या गेलेल्या आहेत हे तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. कारण त्या मन शुद्ध, स्थिर आणि जागरूक बनवतात. ध्यान साधना का महत्वाची आहे, तर ध्यानामुळे मनातील तृष्णा, राग, मोह पूर्णपणे निघून जातो किंवा कमी होतो. सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी विकसित करण्यासाठी ध्यानाचा उपयोग होतो. वास्तवाचं योग्य ज्ञान मिळवण्यासाठी ध्यानाचा उपयोग होतो आणि अष्टांगिक मार्गाची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी ध्यानाचा उपयोग होऊ शकतो. अर्थात त्याची प्रक्रिया प्रत्यक्ष करून त्याचा प्रत्यक्ष माणसाने स्वतः प्रयोग करून पाहणं गरजेचं आहे. तर मानसिक शांतीसाठी का आवश्यक आहे ध्यान, तर मन शांत आणि स्थिर होतं. सततच्या विचारांपासून विश्रांती मिळते. वर्तमानात राहण्याची सवय लागते माणसाला. भावना आणि विचारांच्यावर नियंत्रण मिळवतो. एकाग्रतेमुळे काय होतंय की निर्णय क्षमता आणि कार्यक्षमता अधिक सुधारते आणि म्हणून ध्यान आणि साधना माणसाला आत्मिक शांती, मानसिक स्थैर्य आणि जागरूकता देतात. सर, बुद्धांच्या शिकवणीत शील, समाधी आणि प्रज्ञा या त्रिसूत्रीचं महत्व काय आहे? या तिन्हीचा परस्पर संबंध कसा आहे? गौतम बुद्ध यांच्या शिकवणीत शील, समाधी आणि प्रज्ञा ही त्रिसूत्री अत्यंत महत्वाची मानली जाते आणि हीच अष्टांगिक मार्गाची व्यवहार्य रूपरेषा सुद्धा मानली जाते. आता शील म्हणजे काय? आजची जी सगळी समाजाची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये ही संकल्पना प्रत्येक माणसाने नीट समजून घ्यायला हवी. शील याचा अर्थ इंग्रजीमध्ये त्याला मॉरल कंडक्ट असं म्हटलं जातं. नैतिक आचरण, योग्य वर्तन आणि शिस्त, खोटं न बोलणं, हिंसा न करणं आणि प्रामाणिक जीवन जगणं. याच्यातून काय होतंय की समाजात शांतता आणि शिस्त निर्माण होते. मनामनातील दोष कमी होतात. माणसाचं मन समाधी स्तराकडे, कॉन्सन्ट्रेशनकडे जातं आणि मन एकाग्र होतं. ध्यान साधना करण्यामुळे मनातील विचलन कमी होऊ शकतं. मन शांत आणि स्थिर होतं. आत्मनियंत्रण वाढतं आणि त्यामुळे काय होतंय की प्रज्ञा विकसित होते. वास्तवाचं खरं ज्ञान समजायला मदत होते. योग्य अयोग्य यातील फरक समजतो आणि त्यामुळे काय होतं की माणसातलं अज्ञान नष्ट होतं आणि मानवाला मुक्तीचा मार्ग हा स्पष्ट दिसतो. तिन्हींचा परस्पर संबंध आपण समजून घ्यायचं झाला, शील, समाधी, प्रज्ञा, तर असा क्रम आपल्याला लावता येईल. शीलामुळे मन शुद्ध होतं. शुद्ध मनामुळे समाधी शक्य होते आणि समाधीमुळे प्रज्ञा प्राप्त होते. ही तिन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत आणि एकत्रच पूर्ण आध्यात्मिक विकास घडवतात. शील, समाधी आणि प्रज्ञा ही नैतिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाची त्रिसूत्री आहे. यामुळे माणूस दुःखावर मात करून
निर्वाणाकडे वाटचाल करतो. सर, अहिंसा, करुणा आणि मैत्री या मूल्यांचा तथागत गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानात कसा समावेश आहे आणि समाजात त्याची अंमलबजावणी करायची झाल्यास ती कशी करता येईल? गौतम बुद्ध यांच्या तत्वज्ञानात अहिंसा, करुणा आणि मैत्री, ज्याला मैत्री भाव म्हणतो आपण, ही अत्यंत मूलभूत नैतिक मूल्य म्हणून सांगितलं जातं आणि ते आहे. ही मूल्य मानवी जीवनात शांतता, सहअस्तित्व आणि दुःखमुक्ती यासाठी आवश्यक मानली जातात. आता अहिंसा याचा अर्थ काय, ज्याला इंग्रजीमध्ये आपण नॉन व्हायलन्स असं म्हणतो. कोणत्याही जीवाला शारीरिक किंवा मानसिक इजा न करणे, विचार, वाणी आणि कृतीत हिंसा टाळणे. आणि म्हणून बुद्धाच्या तत्वज्ञानात हिंसा दुःख वाढवते, त्यामुळे ती टाळली पाहिजे. करुणा म्हणजेच कॉम्पेन्शन, इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवून त्यांना मदत करण्याची भावना, सर्व प्राणी मात्रांच्या विषयीची सहानुभूती. यामुळे काय होतं की समाजात सहकार्य आणि मदतभाव वाढतो, द्वेष आणि राग कमी होतो आणि मैत्रीमुळे सर्वांप्रती प्रेम, सद्भावना आणि समानतेची भावना, कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांना शुभेच्छा देणे. यामुळे होतं काय तर समाजात एकता आणि विश्वास निर्माण होतो. समाजात अंमलबजावणी जर करायची झाली तर काय करावं लागेल, तर वैयक्तिक स्तरावर प्रत्येक मानवाने, मग तो बुद्धच असा नव्हे, सगळ्या या पृथ्वी तलावरील प्रत्येक मानवाने आपल्यातला, आपल्या मनातला, आपल्या विचारातला राग द्वेष टाळणं गरजेचं आहे. सर्वांशी सौम्य वर्तन करणं गरजेचं आहे वैयक्तिक स्तरावर. आणि सामाजिक स्तरावर जर आपण विचार करायचं झालं तर भेदभाव न करणं, गरजूंना मदत करणं, शैक्षणिक स्तरावर नैतिक शिक्षणातून या मूल्यांचा प्रसार करणं शक्य आहे. संघर्ष टाळणं, संवाद आणि समजूतदारपणा याच्यातून संघर्ष टाळणं शक्य आहे. अहिंसा, करुणा आणि मैत्री ही बुद्धांच्या तत्वज्ञानाची नैतिक पायाभूत मूल्ये आहेत. त्याचा अवलंब केल्याने समाजात शांतता, एकता आणि मानवता प्रस्थापित होते. आणि म्हणून एकंदर मानवी जीवनामध्ये ही 3 तत्व जी आहेत, अहिंसा, करुणा आणि मैत्री, ही अतिशय महत्वाची आहेत असं मला या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगावंसं वाटतं. सर, बुद्धांनी जातीभेद आणि सामाजिक विषमता याविषयी कोणती भूमिका घेतली होती आणि त्यांच्या विचारांनी समाज सुधारणामध्ये कशी चालना मिळत गेली? मला महत्वाचं सांगायचं वाटतं मॅडम आपल्याला की गौतम बुद्ध यांनी जातीभेद आणि सामाजिक विषमतेविरुद्ध स्पष्ट आणि क्रांतिकारी भूमिका घेतलेली होती. जातीभेदाविषयी गौतम बुद्धांची भूमिका काय होती, तर बुद्धांनी सांगितलं की जन्मावर आधारित जात श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. माणसाचं मूल्य त्याच्या कर्मावर ठरत असतं. म्हणजे माणूस काय आचरण करतो, कोणत्या गोष्टी स्वीकारतो त्याच्यावर ते ठरत असतं. सर्व मानव हे समान आहेत आणि सर्वांना आध्यात्मिक मुक्तीचा अधिकार आहे. त्यांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या भेदांना नैतिक आधार नाही असं ठामपणे सांगितलेलं आहे. सामाजिक विषमतेविरुद्ध गौतम बुद्धांची काय भूमिका होती, तर समाजातील उच्च नीच भेद, अन्याय आणि शोषण यांना त्यांनी कडाडून विरोध केला. समाज सुधारण्यासाठी त्यांनी काय केलं, तर समाज समानतेचा विचार समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न गौतम बुद्धांनी केला. कर्मप्रधान जीवसृष्टी निर्माण केली. धार्मिक क्षेत्रात लोकशाही आणि समतेची भावना वाढवली. शोषित आणि वंचित वर्गाला आत्मसन्मान मिळवून दिला. भिक्षू संघामुळे संघटित सामाजिक जीवनाची नवी दिशा मिळाली. बुद्धांनी जातीभेद नाकारून मानवी समानतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांनी भारतीय समाजात सामाजिक सुधारणा आणि समतेची चळवळ मजबूत केली. त्यामुळे समाज अधिक न्याय्य आणि मानवी मूल्यावर आधारित बनण्यास मदत झालेली आपल्याला पाहायला मिळेल. सर, त्या काळात स्त्रियांना देखील एक महत्त्वाचं स्थान दिलं आहे, तर त्याविषयी त्यांच्या मांडलेल्या विचारातून त्यांचं स्त्रियांबद्दल असलेलं मत आपण सांगा. नाही, एक महत्वाचं समजून घेणं गरजेचं आहे की बुद्धांनी स्त्री आणि पुरुष असा भेद केलेला नाहीये. गौतम बुद्ध यांनी स्त्रियांच्या सहभागाबाबत तुलनेने प्रगत आणि समतावादी भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. स्त्रियांच्या सहभागाबाबत बुद्धांचे काय विचार होते, तर बुद्धांनी स्त्रियांनाही धार्मिक जीवनात प्रवेशाचा अधिकार दिला. भिक्खुनी संघ स्थापन करून स्त्रियांना संन्यास जीवन स्वीकारण्याची संधी गौतम बुद्धांनी दिलेली आहे. स्त्री पुरुष दोघेही निर्वाण प्राप्त करू शकतात हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.
आणि आध्यात्मिक प्रगतीत लिंगभेदाला त्यांनी स्थान दिलेलं नाही. स्त्री आणि पुरुष ही मानवाची एकच लेकरं आहेत, अशा पद्धतीने गौतम बुद्धांचे विचार होते. त्या काळातील एकंदर महिलांचा आणि पुरुषांच्या स्थानाबाबत आपण बघितलं तर प्राचीन भारतीय समाजात स्त्रियांना धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मर्यादित स्थान होतं, किंबहुना अजिबात नव्हतं. अशा परिस्थितीत बुद्धांनी स्त्रियांना आध्यात्मिक समानता दिली. स्त्रियांना शिक्षण, साधना आणि नेतृत्वाची संधी मिळाली. अनेक स्त्रिया भिक्खुनी म्हणून प्रसिद्ध झाल्या आणि त्यांनी समाजाला दिशा दिली. आणि याचा समाजावर काय परिणाम झाला तर बुद्ध काळात स्त्री पुरुष समानतेची भावना मजबूत झालेली होती. स्त्रियांच्यामध्ये आत्मविश्वास आणि स्वावलंबन वाढलेलं होतं. धार्मिक क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग वाढला. सामाजिक रूढी आणि परंपरांना त्यावेळी आव्हान मिळालं होतं आणि म्हणून बुद्धांनी स्त्रियांना आध्यात्मिक समानता आणि संधी दिली. त्यांच्या या विचारामुळे समाजात स्त्रियांच्या स्थानाला सकारात्मक बदल झाला आणि त्यामुळे भारतीय समाजात समता आणि सुधारणा यांना बुद्ध काळात चालना मिळालेली होती. मी मध्येच इंटरप्ट करतो. बाबासाहेबांनी संविधानामध्ये हे सगळे मूलभूत अधिकार समाविष्ट करून आजही महिला वर्गाला एक स्वतंत्र अस्तित्व मिळवून दिलं, ते याच विचारांच्यामुळे. खूप छान सर. सर, तथागत गौतम बुद्धांचे तत्वज्ञान हे केवळ धार्मिक नसून अगदी व्यावहारिक जीवनाशी देखील जोडलेले आहे. तर त्याचं काही उदाहरणासहित सविस्तर त्याविषयी सांगाल का? नाही, महत्वाचं आहे मॅडम हे की त्यांनी काय केलं की जीवनातील दुःख कमी करून शांत, शिस्तबद्ध आणि नैतिक जीवन कसं जगावं हे शिकवलं. कारण मानवाचं जीवन जर समृद्ध व्हायचं असेल तर त्याच्या जीवनामध्ये नैतिकता ही सगळ्यात महत्वाची आहे, जी की बुद्ध तत्वज्ञानामध्ये पावलोपावली पदोपदी आपल्याला पाहायला मिळते. त्याचा व्यावहारिक जीवनाचा संबंध कसा आहे म्हणजे अष्टांगिक मार्गातून योग्य विचार, योग्य वाणी, योग्य कर्म आणि उपजीविका यांचा समावेश होतो. कामाच्या ठिकाणी प्रामाणिक राहणं, खोटं न बोलणं, आपलं काम प्रामाणिकपणे करणं किंवा आपलं कर्म अत्यंत प्रामाणिकपणे करत राहतं, हा अष्टांगिक मार्गाचा महत्वाचा गाभा आहे. अहिंसा म्हणजे काय तर कोणालाही इजा न करणं, वाट टाळणं, रागावरती नियंत्रण ठेवणं. मध्यम मार्ग, मिडल पाथ. अतिभोग आणि अतित्याग, म्हणजे अतित्याग पण गौतम बुद्धाला मान्य नाही, अतिभोग सुद्धा मान्य नाही. उदाहरणार्थ अभ्यासामध्ये, कामामध्ये संतुलन राखलं. अलीकडे आता आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगात आहोत, जागतिकीकरणाच्या युगात आहोत. आपली माणसं जी काम करतात या देशातली आणि जगातली, त्यांना इतकं काम करावं लागतं, त्या कामामध्ये ते पूर्णतः दमून जातात. पूर्वी असं होतं की 8 तास काम केल्यानंतर माणसाला पूर्णपणे विश्रांती मिळत होती. तर हा मार्ग, मध्यम मार्ग, हा गौतम बुद्धांचा विचार आहे. तृष्णेवर नियंत्रण, अनावश्यक इच्छा कमी करणं, गरज नसताना जास्त वस्तू न घेणं, अगदी साधं जीवन जगणं. ध्यान आणि स्मृती हे सगळ्यात महत्वाचं तत्वज्ञान, मेडिटेशन आणि माइंडफुलनेस. आज धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस मानसिकदृष्ट्या इतका त्रस्त झालेला आहे की त्याला या मार्गाप्रत आल्याशिवाय त्याचं जीवन आनंदी बनवता येणार नाही. म्हणून मन शांत ठेवणं आणि वर्तमानात राहणं. तणाव कमी करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही करून बघा. 20 मिनिटं जर तुम्ही ध्यान केला दर दिवशी तर तुमचं मन दिवसभर अत्यंत प्रफुल्लित आणि आनंदित राहतं. जे काय तुमचं क्रियाकर्म आहे ते उत्तम पद्धतीने तुम्ही दिवसभर करता. अनित्य आणि अनात्म विचार म्हणजे सर्व गोष्टी या बदलणाऱ्या आहेत हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणून अपयश आल्यावर निराश न होता पुढे प्रयत्न करत राहणं. बुद्धाचं तत्वज्ञान हे दैनंदिन जीवनात लागू करता येणारं जीवशास्त्र आहे. ते माणसाला नैतिक, शांत आणि संतुलित जीवन जगण्याचा मार्ग दाखवते आणि त्यामुळे ते केवळ धर्म नसून व्यावहारिक जीवनाचा एक जीवन मार्ग आहे, वे ऑफ लाईफ. म्हणजे सर, आजच्या या तणावपूर्ण वातावरणात आणि स्पर्धात्मक जीवनात खरं तर या तथागत गौतम बुद्धांचे विचार आहेत ते मानसिक आरोग्य सुधारण्यास खूप उपयुक्त ठरतायत असं म्हणायला काही हरकत नाही. अगदी बरोबर मॅडम. बुद्धाचं तत्वज्ञान आधुनिक जीवनातील ताण, चिंता आणि मानसिक संतुलन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ते मनाला शांत आणि स्थिर आणि सकारात्मक बनवते. त्यामुळे आजच्या काळातही त्यांचे विचार मानसिक आरोग्याचे प्रभावी मार्गदर्शन करतात. हे सध्या काळातील प्रत्येक मानवाने समजून घेणं गरजेचं आहे. सर, तरुण पिढीला योग्य दिशा देण्यासाठी तथागत गौतम बुद्धांचं हे तत्वज्ञान, त्यांचं हे मार्गदर्शन आपल्याला कशा पद्धतीने फायदेशीर आहे? आजच्या तरुण पिढीचं काय झालंय मॅडम की अलीकडे वाचन कमी झालेलं आहे आणि म्हणून तरुण पिढीने
आजच्या दिनी एक संकल्प केला पाहिजे की वाचनाकडे थोडासा लक्ष दिलं पाहिजे, किंवा जी आजची सोशल मीडियाची विविध माध्यमं आहेत त्याच्यावरती आज चांगले व्हिडिओ उपलब्ध आहेत, चांगले संवाद उपलब्ध आहेत. ते संवाद तरुण पिढीने ऐकणं किंवा पाहणं गरजेचं आहे. आणि मी तरुण पिढीला आव्हान करेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला बुद्ध आणि त्याचा धम्म हा जर ग्रंथ तरुण पिढीने 3 वेळा वाचला तर त्यांचं जीवन अत्यंत समृद्ध होऊ शकतं. मला दुःख वाटतं की आज गेले कित्येक दिवस मी वर्तमानपत्र वाचतोय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आत्महत्या इतक्या वाढलेल्या आहेत, विशेषतः तरुण आणि तरुणींच्या. तर त्यांना याच्यातून बाहेर पडायचं असेल तर हा बुद्धाचा मार्गच महत्वाचा आहे. आणि म्हणून योग्य आचरण आणि योग्य जीवनशैली ही अष्टांगिक मार्गातून बुद्ध शिकवतात. त्यामुळे काय होईल की तरुणांच्या मध्ये जगण्यात शिस्त येईल, तरुण मूल्य आचरायला लागतील आणि योग्य निर्णय क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होईल. ते तृष्णेवर आपल्या नियंत्रण ठेवू शकतील आणि अतिइच्छा आणि भौतिक स्पर्धा कमी करण्यास त्यांना मदत होऊ शकते. व्यसन, लोभ आणि चुकीच्या सवयीपासून दूर राहता येणं शक्य आहे. मध्यम मार्ग तरुणांनी जर स्वीकारला तर संतुलित जीवन जगण्याचा एक चांगला मार्ग त्यांना सापडेल. हा महत्वाचा बुद्धांचा संदेश. आणि म्हणून अभ्यास, करिअर आणि वैयक्तिक जीवनात समतोल राखता येतो. बुद्धाचं तत्वज्ञान त्यासाठी नीट समजून घेण्याची गरज आहे. अनित्य आणि अनात्म विचार म्हणजे बदल स्वीकारण्याची वृत्ती प्रत्येक तरुणाने स्वीकारण्याची गरज आहे. कारण तरुण वयामध्ये बऱ्याच वेळा अपयश येतं, मनात तणाव येतो, मनावरती प्रचंड दबाव सहन करण्याची परिस्थिती निर्माण होते. तेव्हा अनित्य आणि अनात्म हा जर विचार तरुणाने समजून घेतला तर त्यांच्या मनामध्ये येणारे जे काय टेन्शन आहे, ताण आहे, तो ताण नक्कीच पळून जायला मदत होईल असं मला वाटतं. आणि म्हणून बुद्धांचं तत्वज्ञान नैतिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या माणसाला सक्षम बनवतं. सर, आपण आलात आणि आज बुद्ध पौर्णिमा आहे, आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यांचं तत्वज्ञान, त्यांचे विचार याविषयी खूप छान माहिती दिली. त्याबद्दल आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओकडून मी आपले आभार मानते. श्रोते हो, तथागत गौतम बुद्ध यांच्या तत्वज्ञानाची, त्यांच्या जीवनदृष्टीची सखोल ओळख आज आपण करून घेतली. त्यांच्या शिकवणीतून आपल्याला समजते की खरे सुख हे बाह्य गोष्टीमध्ये नसून आपल्या मनाच्या शांततेत आणि संतुलनात आहे. करुणा, अहिंसा, संयम आणि सत्य यांसारखी मूल्ये आत्मसात केल्यास जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनू शकते. चला तर आपणही त्यांच्या या अमूल्य शिकवणीचा आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब करूयात आणि अधिक शांत, समाधानी आणि जागरूक जीवन जगण्याचा प्रयत्न करूयात. आणि या संदेशासह आजचा हा कार्यक्रम इथे संपवतोय. पुन्हा भेटूया एक नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.